काल जी लोणावळ्यामध्ये घटना आपल्याला सगळ्यांना प्रामुख्याने बघायला मिळाली, त्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव जे आत्ता झालेले आहेत सुजाता सौनिक यांना स्पष्टपणे सूचना दिल्या। मला त्यांनी फोनवर संपर्क करून मी स्वतः सौनिक यांना भेटायला आत्ताच थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी ते आज दुपारपर्यंत संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी प्रतिबंध असेल त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असा एक प्रयत्न आमचा असणार आहे। आणि लोणावळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी प्रतिबंध आपल्याला लावता येत असेल ते सगळे लावण्यासाठी आदेशित केलं जाईल। राहिला प्रश्न की नागरिकांनाच माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपण आनंदाच्या भरामध्ये अशा धोक्याच्या ठिकाणी जाणं आपण टाळलं पाहिजे। आत्ता लोणावळ्याला जी घटना घडली त्याच्यामध्ये 17 लोक त्याच परिवारामधले त्या ठिकाणी गेलेले होते। 7 लोक अचानक पाणी आलं त्याच्यामुळे अडकून पडले। 5 लोक त्यात वाहिलेले आपल्याला दिसत आहेत। त्यातल्या 3 लोकांचं रेस्क्यू झालेलं आहे आणि 2 लोकांना सापडवण्याचा रेस्क्यू टीम त्या ठिकाणी प्रयत्न करते। नाही, आता माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये वैफल्यातून केलेलं असं स्टेटमेंट आहे। कारण ज्या सतीश पाटलांनी माझ्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं भाजपमध्ये जाण्याचा जो त्या ठिकाणी दावा केला त्या बाबतीमध्ये त्यांचे सख्खे पुतणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दारुण त्यांचा पराभव झाला आणि ते ज्या ठिकाणून विधानसभा लढवतात त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांना मताधिक्य कमी पडलं म्हणून वैफल्यातून असे स्टेटमेंट होतात। आमच्या बरोबर जे काही आमदार आहेत ते विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय त्यावेळी घेतलेला होता। आज प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांचा त्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकासाची गंगा खालपर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे। कालही आमच्याबरोबर होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत। राहिला रोहित पवारांनी वारंवार आपल्या सगळ्या माध्यमांसमोर दावा केलेला आहे की गेल्या 2 महिन्यापासून ते सातत्याने दावा करत आहेत की 17 आमदार येतील, 18 आमदार येतील, 20 आमदार आमच्या संपर्कात। आज विधान परिषदेची निवडणूक 11 जुलैला आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळेल। संपर्कात असते तर त्याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसला असता किंवा दिसेल। म्हणून या सगळ्या दाव्यांना केवळ 2 महिने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असले दावे केले जात आहेत। हे सगळे खोटे दावे आहेत। आमचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महायुती बरोबर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। विधान परिषद निवडणुकीचा उल्लेख केला पण ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न चालले आहेत कारण घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। विधानसभा तोंडावर अशामध्ये 8 आणि 3 या बाबतीमध्ये आमच्या तिन्ही पक्षाचे नेते अशा स्वरूपाची चर्चा सगळ्या सन्माननीय नेते वेगवेगळ्या पक्षाच्या सन्माननीय नेतेगणांबरोबर करतील, त्याच्याबद्दल वादच नाही। आणि ही निवडणूक ज्याचं पक्षीय बलाबल चांगलं असतं त्याच्याच पारड्यामध्ये पडत असते, त्या दृष्टिकोनातून आमची पावलंसुद्धा उचलली जातात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।